आमचा लोहगडचा ट्रेक अनपेक्षित घडला. म्हणजे आमची 6:18ला लोकलची ट्रेन होती आणि 6:17 झाले तरी आमच्या तिघा मित्रांचा पत्ता नव्हता. तरी ते शेवटी 6:17ला आले. त्यामुळं त्यांना सगळ्यांनी हार घालून सत्कार केला तिघांचा पण. मग आम्ही निघालो तिथून माळवली स्टेशनला, कारण माळवली स्टेशनवरून आम्हाला लोहगडला जायचं होतं. लोहगडला जायला आम्ही निघालो. सकाळी खूप भारी वाटत होतं, कारण सकाळी 7 वाजलेलं आय थिंक. मग आम्ही जाताना वाटेत निसर्गाचा आस्वाद घेत निघालो लोहगडला. इकडे तिकडे सगळीकडे हिरवळ होती. मग नंतरनं जरा ऊन वाढले तसा यांना त्रास व्हायला सुरू झाला. खूप दमलेली पोरं, त्यामुळे आम्ही थांबलो आणि तिथे सरबत वगैरे घेतला. मग आम्ही पुढे चाललो. मग एकदासा लोहगड आला आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. मग आम्ही सरळ लोहगडचा ट्रेक म्हणजे पायऱ्या चालायला सुरुवात केली. शेवटी दरवाजा दिसला. मग आम्हाला जरा भारी वाटलं. जरा भीती पण वाटत होती, कारण उंचीवर पण होतं. तर यांना आल्यावर पहिल्यांदा खेकडा दिसला. मग संकेत काय खेकडा दिसला म्हणल्यावर धरायला गेला. मग यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. तर लोहगड पूर्ण बहरलेला आणि सगळीकडे फुलं आणि हिरवळ होती, त्यामुळं खूप भारी वाटेल. तर जर तुम्ही पुण्यात असाल तर लोहगडला अवश्य भेट द्या.